नमस्कार मुलांनो, केमिस्ट्रीमध्ये असू द्या किंवा फिजिक्समध्ये असू द्या, आपल्याला अनेक वेळेस आहे ना त्या MCQजला बघून एवढी भीती वाटते. कारण की तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्क्युलेशन्स असतात. कारण की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लॉग वापरलेले असतो, अँटीलॉग वापरलेले असतो, फ्रॅक्शन असतो, स्क्वेअर रूट असतं. मग अनेक वेळेस मला माझे विद्यार्थी सांगतात की सर त्यांना कसं सॉल्व्ह करायचं. मुलांनो, तुमच्या उदय सरांच्या चॅनलवर फार फार मनापासून स्वागत आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित आणि एकदम चांगल्या जागेवर आले आहेत. इथं तुम्हाला ज्ञानाची गंगा, ज्ञानाचा सागर हा दिला जातो. आणि सर नेहमी सांगतात की सरांचं जीवन हे फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही सुद्धा शंका आली तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकतात. मुलांनो, तुम्हाला जर का बघायचं झालं तर आता आपण 3 गोष्टींमध्ये ह्या बेसिक गोष्टीची विभागणी केलेली आहे. मुलांनो, सर्वात प्रथम मी तुम्हाला लॉग सांगणार की तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्समध्ये, फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीमध्ये, MHT, CET, नीट, JEE सारख्या एक्झाम्समध्ये कशा पद्धतीने लॉग टेबल न वापरता कशा पद्धतीने इझिली लॉग कॅल्क्युलेट करता येणार आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर रूटचं कॅल्क्युलेशन कसं असणार आहे आणि फ्रॅक्शनला कसं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, या सर्व गोष्टी मुलांनो मी तुम्हाला सांगणार आहे. मुलांनो, सरांची एकच मागणी असते, चॅनलला नवीन असणार तर तुम्ही सबस्क्राईब करा. कारण की असे नवीन नवीन व्हिडिओज, नवीन नवीन ज्ञान गंगा तुमच्यापर्यंत पोहोचायला हवी. आणि जर का तुम्ही बेल आयकॉनला प्रेस नाही केले तरी सुद्धा ते करा. कारण की असे महत्त्वाचे इम्पॉर्टंट व्हिडिओज मिस नको व्हायला. ठीक आहे मुलांनो, स्टार्ट करू आपण. मुलांनो, आता सर्वात प्रथम आपण लॉग कॅल्क्युलेशन पासून स्टार्ट करू. आता अनेक वेळेस मुलांनो लॉग कॅल्क्युलेशन करताना आपल्याला काही बेसिक फॉर्म्युल्याचा यूज येत असतो. जसं की मुलांनो एक असतो log A इंटू log B. आता मुलांनो हा जो फॉर्म्युला असतो तो देखील अनेक वेळेस वापरला जातो. आता log A इंटू log B ला मुलांनो आपण log A प्लस log B हे लिहू शकतो, बरोबर आहे. आता सर एक्झाम्पल द्या. ठीक आहे, मी देतो मुलांनो. आता मुलांनो एक इमॅजिन करा की आपल्याकडे log ऑफ 2 इंटू 4 आहे. log ऑफ 2 इंटू 4 आहे. मग मी याला काय लिहू शकतो मुलांनो, log ऑफ 2 प्लस log ऑफ 4 आपण त्याला असं इझिली लिहू शकतो. ठीक आहे, पहिली गोष्ट कळाली सर आम्हाला. सर याचा उपयोग काय होणार, सर्व सांगणार आहे सर, फक्त व्यवस्थित ऐका तुम्ही. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट बघायची झाली मुलांनो तर log A रेज टू B ही गोष्ट आहे, बरोबर. तुम्हाला या केसमध्ये काय करायचं आहे, हा जो B असणार आहे त्याला पुढे आणायचं आहे, बरोबर. मग तुम्ही याला काय केलं, पुढे आणलं. मग B ला तुम्ही अगोदर आणलं. मग काय तयार झाला, B log A तयार झाला, बरोबर. हा झाला आपला दुसरा फॉर्म्युला. पहिला मी तुम्हाला सांगितला, दुसरा मी तुम्हाला सांगितला. आता मुलांनो ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते log टू द बेस 10 साठी ऍप्लिकेबल आहे. परंतु ज्या वेळेस ln दिले जाणार आहे तेव्हा काय करायचंय मुलांनो, ज्या वेळेस ln दिला जाणार तेव्हा ln चं रूपांतर तुम्हाला log मध्ये करायचं असतं. आणि ln चं रूपांतर ज्या वेळेस आपण log मध्ये करतो तेव्हा त्याला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं 2.303 ने. तेव्हाच ही गोष्ट शक्य होणार आहे, तेव्हाच ln चं रूपांतर log मध्ये होणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. मग इथं सर आम्हाला कळालं ln चं रूपांतर log मध्ये होणार, इझिली कसं होणार ते कळालं की आम्ही त्याला मल्टिप्लाय करणार 2.303 ने आणि इझिली आम्ही ln चं रूपांतर log मध्ये करणार. ठीक आहे सर, एक्झाम्पल द्या आम्हाला. आता सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आता खाली लक्ष द्या. खाली काही महत्त्वाच्या इम्पॉर्टंट लॉग व्हॅल्यूज आहेत त्या माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की बघायचं झालं तर log टू द बेस 10, log 2 टू द बेस 10 ची व्हॅल्यू असते 0.3. लक्षात ठेवावी लागणार मुलांनो. आता काही फक्त तुम्हाला 5 व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या. या 5 व्हॅल्यूज लक्षात राहिल्या तर तुमचा केमिस्ट्री मधल्या किंवा फिजिक्स मधल्या लॉग इझिली फाइंड होऊ शकतात. जसं की मी तुम्हाला काय सांगितलं, log 2 टू द बेस 10 याची व्हॅल्यू काय लक्षात ठेवणार तुम्ही, 0.3 लक्षात ठेवू शकतात इझिली एकदम. त्याच्यानंतर log 3 टू द बेस 10 जे असणार आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला 0.47 लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर मुलांनो log 5 टू द बेस 10 जी असणार त्याची व्हॅल्यू 0.69 लक्षात ठेवायची तुम्हाला. त्याच्यानंतर मुलांनो log 7 टू द बेस 10 जी असणार त्याची व्हॅल्यू तुम्हाला 0.84 लक्षात ठेवायची. अशा पद्धतीने तुम्ही इझिली 4 ते 5 व्हॅल्यूज लक्षात ठेवल्या तर पूर्ण गोष्टी तुमच्याकडून फॉलो होणार आहे. आता बघा log 10 टू द बेस 10 ची व्हॅल्यू तुम्हाला 1 लक्षात ठेवायची. सर मग बाकी कसं करू आम्ही, बाकी व्हॅल्यूजचं काय सांगतो ना.
आता आपण काय केलं, log to the base 10 4ला आपण काय करू शकतो, आता मी याला काय करू शकतो मुलांनो लक्ष द्या. आता log to the base 10 जो 4 आहे त्याला मी असं लिहू शकतो का की log to the base 10 2 चा स्क्वेअर असं आपण लिहू शकतो बरोबर. मग आता हा 2 काय येणार, पुढे येणार. मी वर सांगितलं ना तुम्हाला की log to the base a b असणार तर b log a होणार. मग त्या पद्धतीने हा 2 पुढे येणार म्हणजे काय होणार 2 log to the base 10 2 हे आपल्याकडे उत्तर येणार. मग आता मला 2 ने फक्त log 2 च्या व्हॅल्यूला काय करायचंय मल्टिप्लाय बरोबर. मग अशा पद्धतीने हे आलं. आता log to the base 10 6 पण तसंच असणार मुलांनो. log 2 into 3 करू शकतो आपण आणि log a into log b is equal to log a plus log b करून आपण log of 2 plus log of 3 करू शकतो बरोबर आहे. log 8चं तुम्ही त्याच पद्धतीने करणार की 2 चा क्यूब हा 8 असतो, 3 ला पुढे आणणार 3 log to the base 10 2 होणार बरोबर. आपण log to the base 10 9चं पण तसंच करू शकतो मुलांनो. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय जर का तुम्ही log 1 पासून तर log 10 पर्यंतच्या व्हॅल्यूज इझिली लक्षात ठेवले तर आयोनिक इक्विलिब्रियम म्हणा, केमिकल थर्मोडायनॅमिक्स म्हणा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणा, हे जे आपले महत्वाचे चॅप्टर्स आहे ज्याच्यामध्ये लॉगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, एकदम लहान मुलांसारख्या ह्या गोष्टी तुमच्याकडून सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे मुलांनो, हे झालं लॉग बद्दल बरोबर. आता आपण दुसऱ्या टॉपिकवर येऊ. तुम्हाला लॉग कळालं ना सर्वांना, सर्व गोष्टी क्लिअर असणार. आणि नाही कळालं तर सरांना कमेंट्स करा, प्रत्येक कमेंटचा आपण रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे मुलांनो. सेकंड गोष्ट आता आपल्याला कुठल्याही रूट कॅल्क्युलेशन, आता अनेक वेळेस रूट आलं की मुलांना प्रश्न डोक्याला हात लावून बसतात की सर आम्ही काय करू. आता बघा मुलांनो, कुठलाही कंपाऊंडचा रूट काय असणार आहे, रूट म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे काय असणार. आता मी काय केलं असं 1/2 लिहू शकतो बरोबर आहे. मग आता मला रूट 2 ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची 1.414 असणार. रूट 3 ची व्हॅल्यू असते 1.73 हे सर्वांना माहित असते. त्याच्यानंतर रूट 4 जो असतो त्याला मी 2^2 लिहू शकतो. आता मी ह्या स्क्वेअर रूटला 1/2 लिहू शकतो ना. मग मी स्क्वेअर रूटच्या जागेवर काय लिहिलं 1/2 लिहिलं आणि मल्टिप्लाय बाय हा 2 ॲज इट इज होता बरोबर. 2 काय झाला कॅन्सल, म्हणजे माझ्याकडे स्क्वेअर रूट ऑफ 4 ची व्हॅल्यू किती आली 2 आली बरोबर. आता चौथी रूट 5 ची आपल्याला लक्षात ठेवावी लागणार 2.23 असणार. रूट 7 जी असणार त्याची व्हॅल्यू पण आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे की 2.64 असणार आहे. रूट 8 मुलांनो, रूट 8ला कसं लिहू शकतो. आता रूट 8 म्हणजे काय झाला, स्क्वेअर रूट 8 काय झाला 2चा क्यूब झाला ना. मग 2 क्यूब लिहिला आम्ही आणि स्क्वेअर रूट काढून 1/2 लिहिला बरोबर. म्हणजे 3 1 जा 3 डिवाइड बाय 2 म्हणजे 2^3/2 इज द स्क्वेअर रूट ऑफ 8 बरोबर. आता पुढे जाऊ मुलांनो. पुढे जर का विचार करायचा झाला तर स्क्वेअर रूट ऑफ 9 ची व्हॅल्यू काय येणार आहे 3 चा स्क्वेअर झाला. मग 2 × 1/2 म्हणजे काय 2 कॅन्सल झाला. स्क्वेअर रूट ऑफ 9 किती येतो 3 येतो बरोबर. आता स्क्वेअर रूट ऑफ 6, आता सेम मुलांनो रूट 6ला आपण रूट 2 × √3 ने लिहू शकत का. मला रूट 2 ची व्हॅल्यू माहिती 1.414, रूट 3 ची व्हॅल्यू माहिती मला 1.732 आणि यांचा अप्रॉक्सिमेटली मल्टिप्लाय केल्यानंतर 2.44 माझ्याकडे उत्तर येणार आहे. आता अनेक वेळेस काय होतं की 1/√3 ची व्हॅल्यू कसं काढायची. आता असा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, वर पण √3 ने मल्टिप्लाय करायचं, खाली पण √3 ने मल्टिप्लाय करायचं. आता √3 × √3 काय होणार आहे 3 होणार आहे आणि वर √3 ॲज इट इज असणार आहे आणि 1.73 वर √3 ची व्हॅल्यू येणार आहे. आता यांना डिवाइड केल्यानंतर 3 5 15 0.57 उत्तर येणार आहे बरोबर. मुलांना आता पहिले आपण लॉग कव्हर केला, त्याच्यानंतर आपण स्क्वेअर रूट कव्हर केला बरोबर. आता पुढे मुलांना आपल्याला फ्रॅक्शन कॅल्क्युलेशन बघायचं. आता अनेक वेळेस काय होतं की फ्रॅक्शन ज्या गोष्टी असतात त्या सीईटीला म्हणा, नीटला म्हणा, जेईला येत असतात. ठीक आहे. आता काही फ्रॅक्शन मी तुम्हाला सांगतोय. आता जसं की 1/2चं फ्रॅक्शन तुम्हाला 0.5 लक्षात ठेवायचं, 1/3चं तुम्हाला 0.33 लक्षात ठेवायचे, त्याच्यानंतर 1/4चं तुम्हाला 0.25 लक्षात ठेवायचं. सर हे का लक्षात ठेवायचं, मी सर्व गोष्टींची माहिती सांगणार आहे मुलांनो, फक्त तुम्ही सर्व लेक्चर व्यवस्थित बघा. मुलांनो 1/5 ची तुम्हाला 0.2 लक्षात ठेवायची, त्याच्यानंतर 1/6 ची तुम्हाला 0.16 लक्षात ठेवायची. सर 0.16 कसं लक्षात ठेवू, नाही ठेवलं तर ठीक आहे चालतं. आता 1/6 ला आपण 1/2 × 1/3 लिहू शकतो. 1/2 ची व्हॅल्यू मला माहिती आहे का, हो सर 0.5 आहे. 1/3 ची माहिती आहे का 0.33 आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर माझ्याकडे 0.16 उत्तर येणार आहे बरोबर.
आता 1/7 असणारे मुलांनो त्याची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवावी लागणारे 0.14 आणि 3/4 असणारे त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायची 0.75. सर एवढं एकदम आम्ही कसं लक्षात ठेवू? एकदम कोणाचंच नाही लक्षात राहणार, तुमचं पण नाही राहत, माझं पण नाही राहत. परंतु ज्या वेळेस तुम्ही एका पेजवर लिहून त्याला सतत बघतात त्यावेळेस कठीणातली कठीण गोष्ट देखील तुमच्या लक्षात राहते. हा एक सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत मी माझ्या मुलांना सांगत राहतो. तुम्ही पण माझेच विद्यार्थी व्यवस्थित गोष्ट ऐकायची सरांची. ठीक आहे, सर्व सांगितलेलं ऐकणार मुलांनो, नक्कीच यश आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, आता पुढे सर यांचा वापर कसा करायचा? ठीक आहे सांगतो. आता उदाहरणार्थ 28,720 गुणिले 0.25. आता इथं काय करत बसणार तुम्ही की 0.25 म्हणजेच काय आहे? 0.25 म्हणजे 1/4 आहे. पण तुम्ही सिम्पली त्याच्या जागेवर 1/4 करून इझिली आन्सर फाइंड करू शकता. ठीक आहे, आता इथं 40 इंटू 0.75 आहे. आता 0.75 कसली व्हॅल्यू आली? वर गेली का? हो, 0.75 आली 3/4. आता इझिली त्याला 3/4 ने मल्टिप्लाय करून तुम्ही इझिली व्हॅल्यू फाइंड करू शकता किंवा आन्सर काढण्यास अत्यंत सोपं होणार. बरोबर मुलांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. बघा आपण किती इझी पद्धतीने सर्व गोष्टी बघितल्या. आता जर का तुम्हाला विचारलं की लॉग ऑफ 3 काय असणार आहे, मग तुम्ही काय सांगणार आहे की लॉग ऑफ 3 म्हणजे काय असणार? लॉग ऑफ 3 काय असते? व्हॅल्यू आपल्याकडे 0.47. बरोबर आहे. जर का तुम्हाला विचारलं की लॉग ऑफ 3 इंटू 4 काय असणार, मग तुम्ही लगेच सांगणार, इथं 12 नाही करायचं, मग तुम्ही सांगणार की लॉग ऑफ m इंटू n झाला ना. मग आता आपण काय करणार? लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n म्हणजे 4. लॉग ऑफ 3 ची व्हॅल्यू काय आली? 0.47. लॉग ऑफ 4 ची व्हॅल्यू काय आली माझ्याकडे? 2 log 2 करून जी व्हॅल्यू येणार काहीतरी x व्हॅल्यू आली. बरोबर, आता ती करून घ्यायचं ना. 2 log 2 केल्यानंतर 2 इंटू log 2 ची व्हॅल्यू काय आली? 0.3 म्हणजे अप्रॉक्सिमेटली माझ्याकडे उत्तर काय येणार? 0.6 म्हणजे काय येतं? 0.6. हे सम केल्यानंतर माझ्याकडे जी व्हॅल्यू येणार आहे ती लॉग ऑफ 3 इंटू 4 ची असणार आहे. ठीक आहे मुलांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मुलांनो. बघा आता अनेक वेळेस कसं होतं की प्रत्येक वेळेस आहे ना कॅल्क्युलेशनसाठी तुमच्या बेसिक मॅथमॅटिक्सच्या गोष्टी ज्या असतात त्या स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. परंतु तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला जर का अशीच सिरीज किंवा असेच अजून 1-2 व्हिडिओज पाहिजे असणार की ज्याच्यामध्ये मी पॉईंट शिफ्टिंग पण शिकवायला हवी, त्याच्यानंतर एक्सपोनेंट पण शिकवायला हवा आणि युनिटचं कन्व्हर्जन पण शिकवायला हवं, या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी लागणार आहे मुलांनो त्या सर शिकू शकतात. त्यात काही अडचण नाही आहे. तुम्ही फक्त एकदा कमेंट्स मला करा, तुम्हाला काय हवंय ते जर का मला कळालं तर मी मंगळ ग्रहावर जरी असलो तरी तिकडनं तुम्हाला माहिती पोहोचवण्याचं कार्य माझं आहे. ती तुम्ही माझ्यावर सोपवा. मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे मुलांनो, अधिकाधिक मुलांपर्यंत माहिती पोहोचवा, कारण की अनेक मुलांना या सर्व गोष्टी माहीत नसल्या कारणामुळे सारखं टेन्शन येतं आणि टेन्शनमुळे त्यांचे 2 ते 3, 10 ते 15 मार्क्स कमी होत असतात. एवढंच सांगायचं आहे मुलांनो, सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. काही डाऊट आल्यास संपर्क साधा आणि महत्त्वाचं म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ रोज 2 ते 3 येत राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मुलांनो. आपण इथं थांबूया. सर्वांना ऑल द व्हेरी बेस्ट. चांगला अभ्यास करत राहा, सरांचं नाव मोठं करत राहा आणि आपण इथं थांबूया. पुन्हा एकदा सांगणार, माझं जीवन माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांनी सतत चांगलं कार्य आणि चांगला अभ्यास करणं हे त्यांच्या जीवनातलं ध्येय ठरवून घ्या आणि आपण इथं थांबूया. ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट.